गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, आपण सेमेस्टर सेकंडला चालू करत आहोत. सेमेस्टर सेकंडमध्ये आपण ग्राफ थेरी हा कोर्स चालू करणार आहे. आता या ग्राफ थेरीमध्ये मॅथ्स सेकंड हा पार्ट आहे. मॅथ्स सेकंडचा ग्राफ थेरी हा कोर्स आहे. या कोर्समध्ये तुमचं चॅप्टर फर्स्ट आहे पहा, इंट्रोडक्शन टू ग्राफ. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर ग्राफचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे. हा तुमचा फर्स्ट चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये मोस्टली तुम्हाला डेफिनेशन्स ह्या विचारल्या जातात आणि MCQs यावर मोठ्या प्रमाणात विचारले जातील. ठीक आहे. सो आपण ग्राफ थेरीला स्टार्ट करणार आहे. फर्स्टली आपण पाहूया द डेफिनेशन ऑफ ग्राफ. अ लिनियर ग्राफ G is called a graph if V is equal to V1, V2 up to so on are the set of the vertices and E is equal to E1, E2, E3 are the set of the edges. Means काय, ज्या ग्राफमध्ये नंबर ऑफ vertices and नंबर ऑफ एजेस एक्झिस्ट असतील त्या ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत तर ग्राफ म्हणणार आहेत. पहा, आता यामध्ये दोन एक्झाम्पल्स घेतले ते पहा, फिगर 1 आणि फिगर 2. तर हे दोन्ही ग्राफ आहेत. आता हे ग्राफमध्ये V1, V2, V3, V4 हे काय झाले तर नंबर ऑफ व्हर्टायसेस झाले. ही फिगर 1 आणि फिगर सेकंडमध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत पहा, V1, V2, V3, V4 आणि V5 हे काय झाले नंबर ऑफ व्हर्टायसेस झाले. त्याचप्रमाणे फिगर 1मध्ये नंबर ऑफ एजेस 4 आहेत आणि फिगर 2मध्ये नंबर ऑफ एजेस किती आहेत तर 5 नंबर ऑफ एजेस आहेत. तर ग्राफ कशाला म्हणायचे, ज्यामध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस एक्झिस्ट असतील आणि नंबर ऑफ एजेस एक्झिस्ट असतील त्या डायग्रॅमला तुम्ही काय म्हणणार आहेत तर ग्राफ म्हणणार आहेत. आपण काय पाहिलं आहे, ग्राफची डेफिनेशन पाहिली आहे. ग्राफच्या डेफिनेशनमध्ये काय असतात तर नंबर ऑफ व्हर्टायसेस असतात आणि नंबर ऑफ एजेस असतात. आणि ह्या डायग्रॅम्स हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत तर ग्राफचे एक्झाम्पल्स आहेत. अनदर टाईपमध्ये किंवा कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. कितीही नंबर ऑफ व्हर्टायसेस तुम्ही घेऊ शकता आणि कितीही नंबर ऑफ एजेस तुम्ही काय करू शकता यामध्ये इन्क्लूड करू शकता. त्याला काहीही लिमिटेशन्स नाही आहेत. ठीक आहे. सो आपण आता नेक्स्ट डेफिनेशन्स पाहणार आहेत की अनदर डेफिनेशन्स ऑफ ग्राफ. ग्राफमध्ये अजून कोणत्या कोणत्या टाईपचे डेफिनेशन्स येत आहेत. ह्या डेफिनेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. द बेसिक डेफिनेशन्स ऑफ ग्राफ. पहा, आता यामध्ये 5 नंबर ऑफ डेफिनेशन्स तुम्हाला दिले आहेत आणि ह्या डेफिनेशन्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित स्टडी करायच्या आहेत. सो फर्स्ट डेफिनेशन आहे पहा, आयसोलेटेड व्हर्टेक्स. तर डेफिनेशन काय सांगते, अ व्हर्टेक्स हॅविंग नो इन्सिडंट एज इज कॉल्ड ॲन आयसोलेटेड व्हर्टेक्स. म्हणजे काय, ज्या व्हर्टेक्सवर एकही एज एक्झिस्ट होणार नाही आहे किंवा इन्सिडंट होणार नाही आहे त्या व्हर्टेक्सवर, त्या व्हर्टेक्सला तुम्ही काय म्हणणार आहेत तर आयसोलेटेड व्हर्टेक्स. मग हा आयसोलेटेड व्हर्टेक्स कसा असणार आहे तर सिंगल व्हर्टेक्स असणार आहे, ज्यावर कोणतीही एज काय होणार नाही आहे एक्झिस्ट होणार नाही आहे किंवा इन्सिडंट होणार नाही आहे. सेकंड डेफिनेशन आहे पेंडंट व्हर्टेक्स. तर पेंडंट व्हर्टेक्स काय सांगताय, अ व्हर्टेक्स ऑफ डिग्री 1 इज कॉल्ड ॲज दी पेंडंट व्हर्टेक्स. आता डिग्री कशाला म्हणायचं आहे तर जेवढे नंबर ऑफ एजेस त्या व्हर्टेक्सवर एक्झिस्ट किंवा इन्सिडंट होणार आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत तर त्या व्हर्टेक्सची डिग्री म्हणणार आहेत. सो फर्स्टली आपण काय पाहिले डेफिनेशन, आयसोलेटेड व्हर्टेक्स. अ व्हर्टेक्स हॅविंग नो इन्सिडंट एज इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड व्हर्टेक्स. सेकंड डेफिनेशन आहे पेंडंट व्हर्टेक्स. पेंडंट व्हर्टेक्स काय सांगताय, ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 असणार आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत पेंडंट व्हर्टेक्स म्हणणार आहे. डिग्री म्हणजे काय पहा, थर्ड डेफिनेशन तुम्हाला दिली आहे की डिग्री ऑफ व्हर्टेक्स कशाला म्हणायचं आहे, द नंबर ऑफ इन्सिडंट एजेस ऑन अ व्हर्टेक्स इज कॉल्ड ॲज दी डिग्री ऑफ व्हर्टेक्स. म्हणजेच काय, एखादा तुम्ही सपोज व्हर्टेक्स कन्सिडर केला, V1 केला, V2 केला, V3 केला, V4 केला. पहा, मला इथे बॅकला जाता येत नाही आहे, तुम्ही प्रत्येकाने नोट्स काढून घ्यायच्या आहेत. फर्स्ट पेजवर पहा, मी ग्राफची डेफिनेशन तुम्हाला दिली होती आणि त्याचे 2 एक्झाम्पल्स दिले होते, फिगर 1 आणि फिगर 2. तो फिगर 1 ऑब्झर्व करा. पहा तुम्ही, सपोज तुम्ही V1 हा एक व्हर्टेक्स जर कन्सिडर केला तर V1वर किती नंबर ऑफ एजेस इन्सिडंट होत आहेत पहा,
E1 आणि E4 ह्या दोन नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत. पहा इथे माझ्याकडे फिगर नाही आहे या डायग्रॅमवर किंवा या पेजेसवर, पण अगोदर मी जेव्हा ग्राफची डेफिनेशन दिली आहे, तुम्ही नोट्स काढल्या असतील, डायग्रॅम ड्रॉ केली असेल, त्यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. पहा फिगर 1मध्ये V1 हा व्हर्टेक्स आहे. V1वर किती नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत, तर E1 आणि E4 नंबर ऑफ एजेस काय होत आहेत, इन्सिडेंट होत आहेत. सो V1ची डिग्री किती झाली, 2 झाली. V2 व्हर्टेक्स ऑब्झर्व करा. पहा V2 व्हर्टेक्सवर किती नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत, तर E1 आणि E2 हे दोन नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत. सो V2ची डिग्री किती झाली, 2 झाली. सिमिलरली V3ची डिग्री 2 झाली आणि V4ची डिग्री पण किती झाली, 2 झाली. हे झाले डिग्री ऑफ व्हर्टेक्स. 3 डेफिनेशन्स तुम्हाला समजल्या असतील. अ व्हर्टेक्स ऑफ डिग्री 1, ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 असणार आहे त्याला पेंडंट व्हर्टेक्स म्हणायचे, आणि जेवढे नंबर ऑफ एजेस एखाद्या व्हर्टेक्सवर इन्सिडेंट होणार आहे त्याला त्याची काय म्हणायची, डिग्री म्हणायची. नेक्स्ट डेफिनेशन आहे पहा सेल्फ लूप. कशाला म्हणायचे सेल्फ लूप, an edge joining a vertex to itself is called a self loop. म्हणजे काय, एखादी एज तुम्ही कन्सिडर केली तर तिचं स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट सेम असणार आहे. पहा आता तुम्ही फिगर सेकंडकडे ऑब्झर्व करा. सेकंड फिगरमध्ये V2 हा जो व्हर्टेक्स आहे तिथे E6 ही एज आहे. पहा E6 एजचा स्टार्टिंग अँड एंडिंग व्हर्टेक्स काय आहे, सेम आहे. अँड एज जॉईनिंग अ व्हर्टेक्स इट सेल्फ, V2लाच तो परत कनेक्ट होतो आहे. सो हा काय झाला, सेल्फ लूप झाला. तर सेल्फ लूपची डेफिनेशन काय, अँड एज जॉईनिंग अ व्हर्टेक्स टू इट सेल्फ इज कॉल्ड अ सेल्फ लूप. अँड 5 नंबरची डेफिनेशन आहे पहा पॅरलल एजेस. तर पॅरलल एज कशाला म्हणायचे, तुम्ही जर 2 एजेस कन्सिडर केल्या तर त्या पॅरलल कधी असतील, द 2 एजेस आर पॅरलल इफ इट्स स्टार्टिंग अँड एंडिंग व्हर्टेक्स आर सेम. ज्या एजेसच्या स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टेक्स सेम असणार आहेत त्याला काय म्हणायचे, तुम्ही पॅरलल एजेस म्हणायचे. पहा ग्राफच्या कोणत्या डेफिनेशन्स पाहिल्या, तर 5 डेफिनेशन्स पाहिल्या. आयसोलेटेड व्हर्टेक्स, पेंडंट व्हर्टेक्स, डिग्री ऑफ व्हर्टेक्स, सेल्फ लूप अँड पॅरलल एजेस. या 5ही डेफिनेशन्स व्यवस्थित करायच्यात. पहा लक्षात राहण्यासारख्या आहेत, यामध्ये काही अवघड नाही आहे. सो या 5 डेफिनेशन व्यवस्थित करायच्यात. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे आपण टाईप्स ऑफ व्हर्टेक्स किंवा टाईप्स ऑफ ग्राफ. नेक्स्ट पॉईंट आहे पहा टाईप्स ऑफ ग्राफ. आता टाईप्स ऑफ ग्राफमध्ये तुमचा फर्स्ट टाईप आहे सिम्पल ग्राफ. सिम्पल ग्राफ कशाला म्हणायचं आहे, अ ग्राफ विच कंटेन्स नायदर सेल्फ लूप नॉर पॅरलल एजेस इज कॉल्ड द सिम्पल ग्राफ. आता तुम्हाला सेल्फ लूपची डेफिनेशन माहीत झाली आहे, पॅरलल एजेसची डेफिनेशन माहीत झाली आहे. तर सिम्पल ग्राफ कशाला म्हणायचे, अ ग्राफ विच कंटेन नायदर सेल्फ लूप नॉर पॅरलल एजेस. म्हणजे ज्या ग्राफमध्ये तुम्हाला सेल्फ लूप पण नसणार आहे आणि पॅरलल एज पण नसणार आहे त्या ग्राफला तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर सिम्पल ग्राफ म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा 2 फिगर्स दिला ते पहा. फर्स्ट फिगरमध्ये V1, V2, V3, V4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत विथ E1, E2, E3, E4 नंबर ऑफ एजेस आहेत. तर या फिगरमध्ये तुम्हाला सेल्फ लूप पण नाही आहे आणि पॅरलल एज पण नाही आहे. तो या ग्राफला काय म्हणणार आहे, तुम्ही सिम्पल ग्राफ म्हणणार आहे. सेकंड फिगर ऑब्झर्व करा पहा. 3 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि 3 नंबर ऑफ एजेस आहेत. तर या ग्राफला सुद्धा तुम्ही काय म्हणणार आहेत, सिम्पल ग्राफ. का, कारण यामध्ये एकही सेल्फ लूप नाही आहे आणि पॅरलल एज पण नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट ग्राफ आहे तुमचा कंप्लीट ग्राफ. तर कंप्लीट ग्राफ कशाला म्हणणार आहेत, अ सिम्पल ग्राफ. हा काय असणार आहे, एक सिम्पल ग्राफ असणार आहे. अ सिम्पल ग्राफ देअर एक्झिस्ट अन एज बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस देन द ग्राफ इज कॉल्ड कंप्लीट ग्राफ. म्हणजेच काय, तर तुम्ही जेवढे नंबर ऑफ व्हर्टेक्स कन्सिडर करणार आहेत त्या प्रत्येक नंबर ऑफ व्हर्टेक्सच्या पेअरमध्ये काय असली पाहिजे, एक एज एक्झिस्ट असली पाहिजे. कन्सिडर करा. आता मी पहा एक्झाम्पल घेतलं आहे. किती नंबर ऑफ व्हर्टेक्स घेतले, तर 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स घेतलेत. त्यामध्ये किती नंबर ऑफ एजेस आहेत पहा, E1, E2, E3, E4, E5 आणि E6 नंबर ऑफ एजेस आहेत. तुम्ही कोणतेही 2 पेअर घेतली, V1, V2 ही जर पेअर घेतली तर त्यामध्ये E1
ही एज एक्झिस्ट होती आहे. Phi2 Phi3 पेअर घेतली तर त्यामध्ये E2 एज एक्झिस्ट होती आहे. Phi3 Phi4 एक पेअर घेतली तर त्यामध्ये E3 एज एक्झिस्ट होती आहे. Phi1 Phi4 ही जर पेअर घेतली तर त्यामध्ये E4 एज एक्झिस्ट होती आहे. तुम्ही Phi1 आणि Phi3 जर पेअर एक्झिस्ट घेतली तर E5 एज एक्झिस्ट होती आहे. आणि Phi2 Phi4 जर पेअर घेतली तर त्यामध्ये E6 एज एक्झिस्ट होते. तुम्ही कोणतेही व्हर्टेक्सच्या 2 पेअर्स घेतल्या तर त्यामध्ये एक तरी एज काय होते एक्झिस्ट होती आहे. म्हणजे हा ग्राफ काय झाला, कंप्लीट ग्राफ झाला. तर तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल आणि डेफिनेशन पण समजली असेल. काय डेफिनेशन आहे, अ सिम्पल ग्राफ देअर एक्झिस्ट अन एज बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस देन द ग्राफ इज कॉल्ड कंप्लीट ग्राफ. म्हणजेच काय की कोणतेही 2 व्हर्टेक्सची जर तुम्ही पेअर घेतली तर त्यामध्ये काय पाहिजे, एक एज एक्झिस्ट झाली पाहिजे. त्या ग्राफलाच तुम्ही काय म्हणणार आहेत, तर कंप्लीट ग्राफ असं म्हणणार आहेत. कंप्लीट ग्राफ इज डिनोटेड बाय Kn where n be the number of vertices. ही नोट आहे पहा. तुम्हाला MCQमध्ये हे विचारलं जाऊ शकतं की कंप्लीट ग्राफ कशाने डिनोट करायचं आहे. सो काय करायचं आहे, त्याला अंडरलाईन करून ठेवायचे. काय, कंप्लीट ग्राफ इज डिनोटेड बाय Kn where n इज दी नंबर ऑफ व्हर्टायसेस. जर तुम्हाला असं विचारलं ड्रॉ द ग्राफ K1, ड्रॉ द ग्राफ K2, ड्रॉ द ग्राफ K3, ड्रॉ द ग्राफ K4, तर कसं ड्रॉ करणार आहेत पहा. K1 म्हणजे काय की ज्यामध्ये एकच नंबर ऑफ व्हर्टायसेस आहे असा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. K2 मीन्स ज्यामध्ये 2 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत असा ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. सिमिलरली K3 आणि K4. आता कंप्लीट ग्राफची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये काय असते, एज एक्झिस्ट असते. जर तुम्ही K1 म्हणजे 1 नंबर ऑफ व्हर्टायसेसचा जर ग्राफ एक्झिस्ट केला किंवा फाईंड केला तर कसं येणार आहे पहा. K1चा ओन्ली सिंगल व्हर्टेक्स येईल. का, कारण त्यामध्ये ओन्ली 1 नंबर ऑफ व्हर्टेक्स असणार आहे. K2मध्ये किती नंबर ऑफ व्हर्टेक्स असतील, तर 2 नंबर ऑफ व्हर्टेक्स असतील, Phi1 अँड Phi2, आणि यामध्ये एक एज एक्झिस्ट होती आहे. सो हा कंप्लीट ग्राफ पण झाला. सिमिलरली तुम्ही K3 ग्राफ ऑब्झर्व करा पहा. K3 ग्राफमध्ये किती नंबर ऑफ व्हर्टेक्स येतील, तर 3 नंबर ऑफ व्हर्टेक्स येतील, Phi1 Phi2 Phi3, आणि प्रत्येक व्हर्टेक्सच्या पेअरमध्ये एज एक्झिस्ट होते म्हणजे हा कंप्लीट ग्राफ झाला. सिमिलरली K4 Phi1 Phi2 Phi3 Phi4 नंबर ऑफ व्हर्टेक्स येतील आणि प्रत्येक पेअरमध्ये एज एक्झिस्ट होती आहे. सो K1 K2 K3 K4 जे हे ग्राफ झाले पहा. नेक्स्ट तुमचा टाईप आहे ग्राफचा बायपार्टाईट ग्राफ. तर बायपार्टाईट ग्राफ कशाला म्हणणार आहे तुम्ही, ग्राफ G of E is called the bipartite graph and its vertex set phi of G can be divided in 2 non-empty disjoint subset Phi1 of G and Phi2 of G in such a way that each edge has its one endpoint in Phi1 of G and other in Phi2 of G. पहा आता ही डेफिनेशन जर तुम्ही रीड केली तर तुम्हाला काहीच समजणार नाही. पहा मी एक्सप्लेन करून सांगते. अ ग्राफ G of E इज कॉल्ड बायपार्टाईट ग्राफ. ग्राफला बायपार्टाईट ग्राफ तुम्ही कधी म्हणणार आहेत, जेव्हा तुमचा एक व्हर्टेक्स सेट फी हा 2 पार्टमध्ये डिव्हाइड करणार आहे, 2 डिसजॉईंट सबसेटमध्ये डिव्हाइड करणार आहे. आणि त्या 2 डिसजॉईंट सबसेटला नाव काय, तर फर्स्ट सबसेट आहे तुमचा Phi1 ऑफ G अँड सेकंड सबसेट आहे पहा Phi2 ऑफ G. ह्या 2 पार्टमध्ये डिव्हाइड केल्यानंतर काय सांगितलं आहे तुमचं, एक एंड पॉईंट त्या एजचा एक एंड पॉईंट फर्स्ट सबसेटमध्ये असणार आहे आणि सेकंड एंड पॉईंट सेकंड सबसेटमध्ये असणार आहे. त्या ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत, तर बायपार्टाईट ग्राफ म्हणणार आहेत. जेव्हा आपण याचं एक्झाम्पल पाहू तेव्हा तुम्हाला बायपार्टाईट ग्राफची डेफिनेशन काय होणार आहे, तर क्लिअर होणार आहे. पहा आता आपण बायपार्टाईट ग्राफचं एक्झाम्पल पाहूयात. पहा आता बायपार्टाईट ग्राफचं एक्झाम्पल. Phi1 Phi2 Phi3 Phi4 Phi5 अँड Phi6 किती नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत, तर 6 नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत. आता या 6 नंबर ऑफ व्हर्टेक्सला तुम्ही 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलं आहे पहा. Phi1 Phi2 Phi3 हा तुमचा Phi1 ऑफ G म्हणजे फर्स्ट सबसेट झाला आणि Phi4 Phi5 Phi6 हा तुमचा सेकंड सबसेट झाला. डेफिनेशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की एक एंड पॉईंट तुमचा फर्स्ट सबसेटमध्ये असेल आणि सेकंड एंड पॉईंट तुमचा सेकंड सबसेटमध्ये असेल. सो Phi1 जर तुम्ही
फर्स्ट व्हर्टेक्स घेतला तर त्याचा एंडिंग पॉईंट काय झाला, V5 झाला. जर तुम्ही सेकंड सबसेट घेतला V2 तर त्याचा एंडिंग पॉईंट V4 आहे, जो सेकंड सबसेटमध्ये आहे. V3 हा जर व्हर्टेक्स घेतला तर त्याचा एक एंड पॉईंट कुठे आहे, V1 ऑफ G मध्ये आहे आणि सेकंड एंड पॉईंट कशामध्ये आहे तर V2 ऑफ G मध्ये आहे. तर हे कशाचं एक्झाम्पल झालं, बायपार्टाईट ग्राफचं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट आता आपण डेफिनेशन पाहणार आहे कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ. सो कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ म्हणजे काय, अ bipartite graph is said to be a complete bipartite graph if every vertex in V1 of G are connected to every vertex in V2 of G. पहा बायपार्टाईट ग्राफमध्ये आणि कंप्लीट बायपार्टाईट ग्राफमध्ये काय डिफरन्स आहे, व्यवस्थित लक्ष द्या. पहा, अ बायपार्टाईट ग्राफ इज सेड टू बी अ कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ इफ एव्हरी व्हर्टेक्स इन V1 ऑफ G आर कनेक्टेड टू एव्हरी व्हर्टेक्स इन V2 ऑफ G. आता पहा, दोन सबसेट घेतलेत V1 ऑफ G आणि V2 ऑफ G. कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ कधी म्हणायचे, जेव्हा तो फर्स्टली काय असणार आहे, बायपार्टाईट ग्राफ असणार आहे. तर दोन सबसेटमध्ये तो डिव्हाइड होणार आहे, म्हणजेच V1 ऑफ G आणि V2 ऑफ G मध्ये तो डिव्हाइड होणार आहे. पहा, V1 ऑफ G मध्ये 3 व्हर्टायसेस आहेत, V2 ऑफ G मध्ये तुमचे 3 व्हर्टायसेस आहेत, V1, V2, V3, V4, V5 अँड V6. तर काय डेफिनेशनमध्ये सांगितलं, एव्हरी व्हर्टेक्स इन V1 ऑफ G आर कनेक्टेड टू एव्हरी व्हर्टेक्स इन V2 ऑफ G. मीन्स काय, जर तुम्ही V1 ऑफ G मधला फर्स्ट व्हर्टेक्स V1 घेतला तर तो काय पाहिजे, V2 ऑफ G मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सला कनेक्ट पाहिजे. V1, V4, V1, V5, V1, V6. सेकंड व्हर्टेक्स तुम्ही कन्सिडर केला V2 तर V2 हा V2 ऑफ G मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सला कनेक्ट पाहिजे, म्हणजे V2, V4, V2, V5, V2, V6. सेकंड V3, V4, V3, V5 आणि V3, V6. तेव्हाच तो काय होणार आहे तर कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ होणार आहे. आणि बायपार्टाईट ग्राफमध्ये काय असतं असं त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. बायपार्टाईट ग्राफमध्ये काय फक्त की एक एंड पॉईंट तुमचा V1 ऑफ G मध्ये पाहिजे आणि सेकंड एंड पॉईंट तुमचा V2 ऑफ G मध्ये पाहिजे. प्रत्येक व्हर्टेक्सला एज एक्झिस्ट असेलच असं नाही आहे, पण कंप्लीट बायपार्टाईट ग्राफमध्ये काय आहे तर प्रत्येक व्हर्टेक्सच्या पेअरमध्ये काय आहे तर एज एक्झिस्ट आहे. पहा, V1, V2, V3, V4, V5, V6च्या कोणतीही जर पेअर तुम्ही एक्झिस्ट घेतली तर त्यात कोणत्याही पेअरमध्ये तुम्हाला एक एज एक्झिस्ट असलीच पाहिजे. त्या ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत तर कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ म्हणणार आहेत. पहा, बायपार्टाईट ग्राफ आणि कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ यामध्ये खूप थोडा डिफरन्स आहे, तो व्यवस्थित समजून घ्या. आणि मी जे काही तुम्हाला राईट करून दिलेलं आहे ते तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित राईट करा, त्याच्या व्यवस्थित नोट काढा. एक्झामला तुम्हाला डेफिनेशन्स ह्या विचारल्या जातील, त्याचबरोबर एक्झाम्पल हे व्यवस्थित करायचे. पहा, एक्झाम्पल मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जर एक्झाम्पल समजले तर तुम्हाला डेफिनेशन्स समजणार आहेत आणि त्या डेफिनेशन्स तुम्ही मनाने राईट करू शकता. त्यामुळे अगोदर एक्झाम्पल व्यवस्थित पहा की कशाला काय म्हणायचं आहे, कंप्लीट ग्राफ कशाला म्हणायचं आहे, बायपार्टाईट कशाला म्हणायचं आहे, सिम्पल ग्राफ म्हणजे काय असतं. अगोदर सगळ्या डेफिनेशन्स काय करायच्यात क्लिअर करायच्यात आणि नंतरच नेक्स्ट पाहायचं. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण डेफिनेशन पाहणार आहे. आता काय पाहिलं आपण तर कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ. नेक्स्ट एक नोट आहे. पहा, कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ इज डिनोटेड बाय KMN. सो यम आणि यन हा सफिक्सला आहे, कशाच्या, केच्या. यम काय, वेअर यम इज इक्वल टू नंबर ऑफ व्हर्टायसेस इन V1 ऑफ G. V1 ऑफ G काय आहे तर तुमच्या टोटल नंबर ऑफ व्हर्टेक्समधला V1 ऑफ G हा फर्स्ट सबसेट आहे आणि V2 ऑफ G हा तुमचा सेकंड सबसेट आहे. सो कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ इज डिनोटेड बाय KMN. हा तुम्हाला MCQला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर व्यवस्थित रीड करायचं आहे. पहा, वेअर यम इज द नंबर ऑफ व्हर्टायसेस इन V1 ऑफ G आणि यन इज द नंबर ऑफ व्हर्टायसेस इन V2 ऑफ G. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, ड्रॉ द ग्राफ K23 अँड K33. तर कसा ड्रॉ करणार आहेत पहा, मी तुम्हाला दोन्ही ग्राफ ड्रॉ करून दिलेले आहेत. K23 म्हणजे तुमच्या
2 हा फर्स्ट सबसेट असणार आहे आणि 3 हा तुमचा सेकंड सबसेट असणार आहे. म्हणजे तुमच्या फर्स्ट सबसेटमध्ये तुम्हाला 2 नंबर ऑफ व्हर्टायसेस असतील आणि सेकंड सबसेटमध्ये तुम्हाला 3 नंबर ऑफ व्हर्टायसेस असतील. तर मी काय घेतला आहे, फर्स्ट सबसेट घेतला आहे V1 V2 आणि सेकंड सबसेटमध्ये तुम्हाला 3 व्हर्टायसेस घेतलेत V3 V4 आणि V5. तर तुम्हाला काय करायचं आहे, कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ ड्रॉ करायचं आहे. म्हणजेच काय, V1 हा तुम्हाला प्रत्येक सबसेटला कनेक्ट पाहिजे. V1 जर कन्सिडर केला तर तो सेकंड पार्टच्या प्रत्येक सबसेटला कन्सिडर पाहिजे किंवा प्रत्येक व्हर्टेक्सला लाईनला ड्रॉ केला पाहिजे. सिमिलरली तुम्ही K33 हा ग्राफ काय करणार आहेत, ड्रॉ करणार आहेत. कसा ड्रॉ करायचा आहे तुम्हाला कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ अगोदरच सांगितलं आहे की V1 मधला प्रत्येक व्हर्टेक्स हा V2 ऑफ G मधल्या प्रत्येक व्हर्टेक्सला काय पाहिजे तर कनेक्टेड पाहिजेत. जर तुम्हाला असं विचारलं की ड्रॉ द ग्राफ K44 तर काय करतात, 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स घेतात फर्स्ट पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स घेतात आणि प्रत्येक पेअर ऑफ व्हर्टेक्समध्ये काय करणार आहेत, लाईन ड्रॉ करणार आहेत. जर तुम्हाला ड्रॉ करायला सांगितला K43 तर काय करतात, V1 ऑफ G मध्ये 4 घेतात व्हर्टेक्स आणि V2 ऑफ G मध्ये 3 व्हर्टेक्स घेतात. होमवर्कसाठी तुम्हाला हे 2 ग्राफ ड्रॉ करून ठेवायचे आहेत. पहा K44 आणि K43. ठीक आहे, तर काय पाहिले आपण, ड्रॉ द ग्राफ K23 अँड K33. व्यवस्थित रीड करायचे, व्यवस्थित ड्रॉ करायचे. पहा आधी समजून घ्या आणि नंतर ग्राफ ड्रॉ करा. ठीक आहे, सो आपण नेक्स्ट टाईप पाहणार आहे आता ग्राफचा. आतापर्यंत किती टाईप्स पाहिले, सिंपल ग्राफ पाहिलाय, त्यानंतर सिंपल ग्राफ झाल्यानंतर कंप्लीट ग्राफ पाहिलाय, त्यानंतर बायपार्टाईट ग्राफ पाहिलाय, त्यानंतर कंप्लीट बायपार्टाईट ग्राफ पाहिलाय आणि त्यावरचे एक्झाम्पल्स पाहिलेत. आता आपण नेक्स्ट टाईप ऑफ ग्राफ पाहणार आहे. पहा तुमचा नेक्स्ट टाईप आहे रेग्युलर ग्राफ. तर रेग्युलर ग्राफ कशाला म्हणायचं आहे, इफ डिग्री ऑफ ऑल व्हर्टेक्स इज इक्वल इज कॉल्ड द रेग्युलर ग्राफ. म्हणजे काय की प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री काय असणार आहे, इक्वल असणार आहे. त्या व्हर्टेक्सला काय म्हणणार आहे तुम्ही किंवा त्या ग्राफला काय म्हणणार आहेत, रेग्युलर ग्राफ म्हणणार आहेत. आता डिग्री ऑफ व्हर्टेक्स तुम्ही डेफिनेशन पाहिलीच आहे. कशाला म्हणायचे डिग्री ऑफ व्हर्टेक्स, तर जेवढे नंबर ऑफ एजेस त्या व्हर्टेक्सवर इन्सिडंट होणार आहेत त्यालाच तुम्ही काय म्हणता, त्या व्हर्टेक्सची डिग्री म्हणता. आता ऑब्झर्व करा, पहा मी रेग्युलर ग्राफमध्ये 3 एक्झाम्पल्स घेतले ते फिगर 1, 2 आणि 3. तिन्ही फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करायच्यात. पहा फिगर 1 मध्ये काय आहे, तर V1 V2 V3 V4 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. V1 ची डिग्री किती आहे, तर V1 वर 2 नंबर ऑफ एजेस काय होत आहेत, इन्सिडेंट होत आहेत. सो V1 ची डिग्री 2 झाली. V2 वर 2 नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत. सो V2 ची डिग्री 2 झाली. सिमिलरली V3 आणि V4 ची डिग्री काय झाली, 2 झाली. म्हणजेच फर्स्ट फिगरमध्ये V1 V2 V3 V4 सगळ्या व्हर्टेक्सची डिग्री काय आहे, 2 आहे. म्हणजेच या ग्राफला काय म्हणणार आहे तुम्ही, रेग्युलर ग्राफ म्हणणार आहेत. सिमिलरली सेकंड फिगर ऑब्झर्व करा, पहा त्यामध्ये V1 V2 आणि V3 3 नंबर ऑफ व्हर्टेक्स दिलेले आहेत. पहा ऑब्झर्व करा, V1 ची डिग्री 2 आहे, V2 ची डिग्री 2 आहे आणि V3 ची डिग्री सुद्धा 2 आहे. सो सेकंड फिगर हा पण ग्राफ कोणता झाला, रेग्युलर ग्राफ झाला. आणि थर्ड फिगरमध्ये ऑब्झर्व करा, पहा V1 ची डिग्री किती आहे, 2 आहे, कारण त्यावर 2 नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत. V2 ची डिग्री 2 आहे, कारण त्यावर 2 नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट होत आहेत. V3 आणि V4 ची डिग्री सुद्धा किती आहे, 2 आहे. सो या तिन्ही ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत, तर रेग्युलर ग्राफ म्हणणार आहेत. पहा नेक्स्ट नोट म्हणून राईट डाऊन करून घ्यायचे, रेग्युलर ग्राफ इज डिनोटेड बाय के रेग्युलर ग्राफ. कशाने डिनोट करणार आहे तुम्ही, के रेग्युलर ग्राफ यानी रेग्युलर ग्राफ तुम्ही काय करणार आहेत, डिनोट करणार आहेत. पहा जर तुम्हाला असं विचारलं ड्रॉ द 1 रेग्युलर ग्राफ, ड्रॉ द 2 रेग्युलर ग्राफ, ड्रॉ द 3 रेग्युलर ग्राफ, तर कसं ड्रॉ करणार आहेत. 1 रेग्युलर ग्राफ म्हणजे काय की प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती पाहिजे तुमची, 1 पाहिजे. तर एक्झाम्पल पहा, 1 रेग्युलर ग्राफ इथे ड्रॉ करून दिलेला आहे. पहा 2 व्हर्टेक्स, प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती आहे, तर 1 आहे. 2 रेग्युलर ग्राफ, यामध्ये प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती आहे, तर 2 आहे. आणि 3 रेग्युलर ग्राफ म्हणजे काय, तर प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती पाहिजे तुमची, 3 पाहिजे. हे झाले रेग्युलर ग्राफ.
नेक्स्ट तुमची डेफिनेशन आहे पहा नल ग्राफ. नल ग्राफ कशाला म्हणायचं आहे तर अ ग्राफ विथ नो एजेस इज कॉल्ड नल ग्राफ. म्हणजे कोणत्याही व्हर्टेक्समध्ये कोणतीही एज एक्झिस्ट होणार नाही आहे त्या ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत तर नल ग्राफ म्हणणार आहेत. पहा ऑब्झर्व करा एक्झाम्पल V1 V2 V3 3 व्हर्टेक्स आहेत पण या व्हर्टेक्समध्ये एकही एज एक्झिस्ट होत नाही आहे म्हणजेच हा ग्राफ काय झाला तर नल ग्राफ झाला. नेक्स्ट तुमचा ग्राफचा टाईप आहे पहा सायकल ग्राफ. सायकल ग्राफ कशाला म्हणायचं आहे तर डेफिनेशन पहा अ सिम्पल ग्राफ विथ n व्हर्टायसेस अँड n एजेस. जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस असतील तेवढेच नंबर ऑफ एजेस जर एक्झिस्ट होत असतील तर त्याला काय म्हणायचं आहे सायकल ग्राफ. आणि सायकल ग्राफमध्ये ॲरो हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. जर तुमची सायकल होत असेल तरच त्याला काय म्हणायचे सायकल ग्राफ म्हणायचे. पहा फर्स्ट फिगर ऑब्झर्व करा V1 टू V2 त्याचा ॲरो V1 कडून V2 कडे जातो आहे, नेक्स्ट V2 कडून V3 कडे जातो आहे आणि नेक्स्ट V3 कडून V1 कडे जातो आहे. म्हणजेच हा ग्राफ काय झाला सायकल ग्राफ झाला. 3 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि 3 नंबर ऑफ एजेस आहेत. म्हणजे नंबर ऑफ एजेस आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस सेम आहेत म्हणून याला काय म्हणायचे सायकल ग्राफ म्हणायचे. सेकंड फिगर ऑब्झर्व करा पहा 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत V1 V2 V3 V4. जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत तेवढेच नंबर ऑफ एजेस इथे एक्झिस्ट होत आहेत म्हणजे या ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत तर सायकल ग्राफ म्हणणार आहेत. पहा तर आपण किती नंबर ऑफ टाईप्सचे ग्राफ पाहिले तर 7 टाईप्स ऑफ ग्राफ पाहिले. पहा हे सगळे टाईप्सच्या डेफिनेशन्स विथ एक्झाम्पल व्यवस्थित करायच्यात आणि ज्या काही मी तीन नोट्स दिल्या ते पहा. कोणते कोणते नोट्स दिल्यात कंप्लीट ग्राफ कशाने डिनोट करता तर KN नी डिनोट करता. कंप्लीट बायपार्टाइट ग्राफ कशाने डिनोट करता तर KMN नी डिनोट करता. आणि रेग्युलर ग्राफ कशाने डिनोट करता तर K रेग्युलर ग्राफनी डिनोट करता. या 3 नोट्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. प्रत्येक ग्राफच्या किंवा प्रत्येक टाईपच्या डेफिनेशन्स तुम्ही व्यवस्थित करायच्यात विथ एक्झाम्पल व्यवस्थित करायचे. मी ज्या काही नोट्स दिला ते नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर रीड करायला काय होईल सोपं जाईल. पहा मला जसं पॉसिबल होतं आहे मी तसा व्हिडिओ बनवला आहे. आता तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित नोट्स काढा. तुम्हाला जर काही समजलं नाही तर मला पर्सनलला मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट ग्राफचा स्टार्ट करूया. ठीक आहे. थँक्यू.